सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्यासाठी काम थोडंसं जास्त राहील, त्यामुळे तुम्ही कामामध्ये फोकस करा. दिवस तसा धावपळीचा असला तरी तब्येतीकडे दुर्लक्ष मात्र करू नका. तुमच्या राजकीय ओळखी आज वाढणार आहेत. मिळकत वाढावी म्हणून तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कामामध्ये तुम्ही जास्त व्यस्त असल्यामुळे घरी तुमचं लक्ष थोडंसं कमी राहील. सगळं काही ठीक सुरू असताना कोणत्याही वादामध्ये अडकणं तुमच्यासाठी अत्यंत घातक राहील. त्यामुळे तुम्ही तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवा आणि वादविवादापासून दूर राहा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीत द्वितीय स्थानामध्ये गुरुचा अशुभ योग सुरू आहे. त्यामुळे एक प्रकारचा मानसिक ताणतणाव तुम्हाला होईल. तरी कौटुंबिक जीवन मात्र तुमचं चांगलं राहील. तुम्ही जोडीदाराला समजून घेणार आहात. कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केल्यामुळे तुमचं कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं पद प्रतिष्ठा वाढलेली असली तरी घरामध्ये काही कारणामुळे तुम्ही उदास असणार आहात. तुम्ही आज ताणतणाव कमी करा. संध्याकाळी बाहेर एखादा फेरफटका मारा, त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. जर एखादी परीक्षा तुम्ही दिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी मकर राशीतील चंद्र आज तुमच्या परिक्रमा वाढवतोय. त्यामुळे तुम्ही काही धाडसी निर्णय घेणार असून त्यामध्ये भविष्यकाळात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या सुख समाधानामध्ये वाढ होईल. हे पाहून विरोधक तुमचा मत्सर करतील. तुमचं कौटुंबिक जीवन हे अत्यंत सुखमय असून काही समस्या आली तर नक्कीच मदत मिळेल. काही कारणामुळे नोकरी किंवा व्यवसायातील काम थांबलेलं असेल तर ते पुन्हा सुरू होईल. तुमच्या मौल्यवान वस्तूंची खास तुम्ही काळजी घ्या, कारण ती हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. काही कारणामुळे अनावश्यक खर्च जे वाढत आहेत ते तुम्ही कमी करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. त्यामुळे स्वामी राशी हा चंद्रम 7म स्थानामध्ये संचार करतोय. त्यामुळे विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या व्यावसायिक योजनांना आज बळ मिळेल. तुम्ही कर्जासाठी जे काही प्रयत्न करत असाल त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बातमी मिळेल. नोकरीमध्ये मात्र तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचे विरोधक फार काही करू शकणार नाहीत. त्यामुळे तुमच्या कामाचा वेग आणि हुशारीमुळे जरी तुम्ही व्यवसायामध्ये असाल तरी तुम्हाला चांगले यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी मकर राशीतील चंद्र हा 7म स्थानामध्ये असून प्रथम स्थानामध्ये सिंह हा राशी केतूमध्ये असल्यामुळे अभिष्ट सिद्धीचा योग आहे. तुम्ही नवीन गोष्टीची किंवा नवीन कामाची सुरुवात करत असाल तर त्यामध्ये उत्तम यश मिळेल. घरामध्ये सुखसुविधा देणाऱ्या वस्तूंमध्ये वाढ होईल. ऑफिसमध्ये सहकारी किंवा घरातील काही सदस्य यामुळे ताणतणाव वाढू शकतो. कोणताही आर्थिक व्यवहार करताना तुम्ही सतर्क राहा, ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा कागदपत्र वाचावी आणि मगच सही करावी हे लक्षात असू द्या. गाडीचा वापर जर तुम्ही करत असाल तर सावधगिरी बाळगा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीपासून 12 स्थानी हा केतू आणि 7म स्थानी राहूचा योग बनलेला आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी विशेष करून दाखवण्याच्या विचारामध्ये आहात हे सिद्ध होत आहे.
ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी वेगळं काम करणार आहात. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. तुम्ही शांतपणे आपलं काम करत तसेच इतरांसोबत आपुलकीने वागू शकता. त्यामुळे सगळ्यांमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. सासरच्या लोकांकडनं मदतीची दाट शक्यता आहे. सर्व काही चांगलं होत असताना तुम्ही तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी चतुर्थ स्थानामध्ये चंद्र आणि एकादश स्थानातील केतू यामुळे पराक्रमामध्ये वाढ होईल. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये उत्तम यश मिळणार आहे. जे काही लोक नोकरी शोधत आहेत त्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रातील प्रयत्न आज यशस्वी होणार आहेत. तरी तुम्ही सावधगिरी बाळगा. तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवा आणि जंक फूड खाणं पूर्णपणे कमी करा. सासरच्या लोकांकडनं लाभाचे तुम्हाला योग आहेत. तसेच काही वादविवादापासून तुम्हाला दूर राहायला हवं. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीचा स्वामी हा कुंभ राशीतील चतुर्थ स्थानामध्ये आल्यामुळे तुम्हाला कर्जातनं मुक्ती मिळेल. व्यावसायिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच व्यापारामध्ये ग्राहक वाढणार आहेत. शुक्रवारी काही अनावश्यक खर्च तुमचा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. विरोधक सक्रिय होत आहेत, परंतु त्यांच्यावरती मात करण्यासाठी तुम्हाला कामातील वेग वाढवावा लागेल. जे काही काम तुम्ही हाती घेतलेलं असेल ते तुम्ही वेळेमध्ये पूर्ण करा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा स्वामी हा गुरु कर्क राशीमध्ये मार्गी आहे. त्यामुळे गुप्त शत्रू तसेच तुमचा मत्सर करणारे तुमचे सहकारी यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक आहे. तुमच्या बोलण्यातील आपलेपणा तसेच वागण्यातील संयम यामुळे तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. काही बाबतीमध्ये ताणतणावाची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही अतिविचार करणं कमी करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीवरती तृतीय शनी आणि पष्ठ गुरुचा प्रभाव आहे. नवम स्थानातील केतूमुळे तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते तुमचं पूर्ण होईल. नोकरी जर तुम्ही करत असाल तर प्रमोशनचे चांगले योग बनत आहेत. अचानक एखादं गिफ्ट तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुम्हाला फार आनंद होईल. इतरांचं सहकार्य मिळवण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, परंतु कामामध्ये तुम्ही सावध राहा. एखाद्या प्रवासाचं जर तुम्ही प्लॅनिंग करणार असाल तर नक्की करू शकता. प्रियजनांच्या भेटीमुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत सकारात्मक आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जर असाल तर तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. काही सरकारी काम जर तुम्ही केलं असेल तर ते आधी पूर्ण करा. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. अचानक मित्रांच्या भेटी होतील, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. तुम्ही खर्च करत असताना पाकिटावरती फारच जोर येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तुमची मिळकत आणि खर्च याचा ताळमेळ साधा. आर्थिक बाबतीत सावध राहा. मकर राशीतील चंद्रामुळे प्रवासाचा योग निर्माण होतोय. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीपासून चंद्र हा एकादश स्थानामध्ये असून धनलाभाचे योग आहेत. जुने वाद आणि ताणतणाव आता कमी होणार आहेत. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढणार आहे. अचानक एखादी भेटवस्तू तुम्हाला मिळू शकते.
ऑफिसमधील कठीण काम पूर्ण झाल्यामुळे तुमचं कौतुक होईल. सासरच्या लोकांकडनं थोडासा तणाव आहे, परंतु तुम्ही फार विचार करू नका. तब्येतीची काळजी घ्या आणि जे काही कराल त्यामध्ये सकारात्मक राहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.